तुम्ही फर्स्ट पार्टमध्ये बघितलं असेल, आम्ही आणि आमचे कार्यकर्ते निघालो होतो टेकडीवर बिर्याणी पार्टी करायला आणि तिथे झाला होता आमच्या एका कार्यकर्त्यावर अचानक भयानक हमला. सगळं सांगतो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आमच्या कार्यकर्त्यांनी बिर्याणीचं झाकण उघडलंच होतं की तेवढ्यात आमचे सर्व कार्यकर्ते स्नॅप काढायला लागले होते. काही कार्यकर्ते तर मागच राहिले होते, काही स्प्राईट घेऊन होते. एक एक गोष्ट आम्ही एक जमा करत होतो. आता सर्वांना ताटं तर मांडलेच होते, पण ताटात काहीच नव्हतं म्हणून सर्वांची तोंड लांबलेले होते. ही आहे बघा गावरान स्टाईलमध्ये कांदा फोडण्याची पद्धत. मग काय कार्यकर्त्यांची कावकाव चालू झाली होती. एक जण मस्तपैकी त्याच्या ताटामध्ये बिर्याणी आणि लेग पीस घेत होतं. सर्व कार्यकर्ते असे भिडले होते बकासुरासारखे त्या बिर्याणीवर असे ताटून पडले होते. हा आज बिर्याणी खायला जायचं म्हणून सकाळचं जेवण नाही आला होता आणि तो हमला तो हमला नव्हता तर आमचे कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावर काही ना काही पिकत होते. आता यांच्या पोटात पडलं होतं म्हणून ते माजणार तर होते. आमचे कार्यकर्ते एखाद्या ठिकाणी जातील आणि तिथे काही शांत बसणार याचं कधी होणार नाही. एकमेकाला हे कांदे मारत होते. सगळे येडे चाले झाल्यावर आमच्या पोटात पडलं तर आम्ही झाली निघालो होतो टेकडीच्या दिशेने. टेकडीवर चढताना आमच्या कार्यकर्त्यांची जी अवकाश झाली ना, ते आम्हालाच माहिती. कोणी वाकडं होतं तर कोणी पडत होतं तर कोणी घसरत होतं. पण एकदाच आम्ही टेकडीवर पोहोचलो आणि टेकडीवर पोहोचल्यावर जो हा सुख होता ना, जो व्ह्यू होता तो कडकच होता एकदम. कारण संध्याकाळचा टाइम म्हणजे एकदम निवांत. आमच्या कार्यकर्त्याने या कार्यकर्त्याला खाली सोडून दिलं होतं. मग काय तो बिचारा एकटाच येत होता आणि हाय करत होता. हा कार्यकर्ता एकदाचा पडत झडत टेकडीवर पोहोचलाच होता. आमचे कार्यकर्ते एवढ्यातच काही हार मारणार नव्हते, कारण की आता नेक्स्ट लेवल एनर्जी येईल होती आणि आमच्यामध्ये पहिली लागली होती जो सर्वात शेवटी तो आज पार्टी देईल. मग काय मी पण लागलो होतो जोरात पळायला आणि आम्ही एकदाचा टॉपला पोहोचलोच होतो. आणि खरंच यार, टॉपला पोहोचल्यावर जो व्ह्यू होता ना, हा व्ह्यू सर्व थकवा दूर करून जात होता. आणि अजून एक थकवा दूर करण्याचं कारण म्हणजे हे सर्व कार्यकर्त्यांनी तर आपले जीवाभावाचे आहे. थोड्या वेळ थांबून आम्ही आलो होतो खाली आणि खायला तर आमची सर्व गँग होती, पण सर्व सामान्याला फक्त हा एकटाच कार्यकर्ता होता. सर्व कार्यकर्त्यांना सोडून आलो होतो मी घरी. तर आजचा व्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला जर क्वालिटी व्लॉग बघायचे असतील तर आत्ताच आपल्या आयडीला हक्काने फॉलो करा.